हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सर्वजण. तर बघा इकडं आपल्या विरू बेबीचं काय चालू आहे. त्यानं काय केलं आहे तुम्ही तर बघू शकताय की आता माझ्या मम्मीने की नाही माझ्यासाठी ऊस आणला होता, कारण मला ऊस खूपच आवडतो. विरू जेव्हा माझ्या पोटात होता ना त्यावेळेस तर मी खूप सारा ऊस खाल्ला होता आणि मला पहिल्यापासूनच ना ऊस खूपच आवडतो. त्यामुळे मम्मी माझ्यासाठी ना असे तुकडे तुकडे करून आणत असते ती खायला. विरू म्हटला मला पण खाऊन बघायचं आहे आणि काय त्यानं केलं की सुरू मस्तच घालतोय तोंडात आणि बघतोय खाऊन. आता काय बाबा ह्याला कोणी सांगावं की तुला अजून दातच नाहीत आलेले, तुला नाही खाता येणार म्हणून. पण जाऊ द्या, आता त्याला खायचंच आहे तर काय करणार आपण, नाही का. आता काय राहिलेलं इकडं पिशवी घेतलेली, त्या पिशवीमध्ये आणखीन काय उरलाय काय ऊस तो बघत असेल बहुतेक. आता काय एवढा पसारा तर मांडलाय, आता आवरणार कोणतं मीच. आता बघा शेवटी म्हटलं का नाही, मी ओळखलंच होतं त्याला. तेच बघायचं होतं की पिशवीत काय आहे का राहिलेलं म्हणून. त्याला नाही अजिबात जमणार नाही त्यात काय ठेवायचं, मोकळंच झालं पाहिजे सगळं. बघतोय आणखीन तिकडं उभा कशी राहिली आहे पिशवी, घेतली की लगी ओढली खाली आणि दिली फेकून तिकडं भिऊन. आणि काय त्याच्यावरचे बसला असतं चित्र बघत बसलाय कुशालच. मस्त असं ऑब्झर्वेशन चालू आहे आपल्या सरांचं. आणि काय त्याला तर जसं काय लिहिता वाचताच यायला लागलं एवढंच तो बारीक असं बघत बसलाय आणि मस्तपैकी पिशवीला पण खाजवून देतोय आणि त्याच्यावर पण मारतोय. काय पिशवीला झोपी लावतोय का काय काय की आता थापटून थापटून. आता काय सॉरी एकदमच खुश झाली होती, कारण त्याने पिशवी सगळी मोकळी केली ती, ह्याचा आनंद झाला काय काय की. आता चला हॅलो, तर चला आता आपण बनवून घेऊया तिकडं बीटरूटचं. मला प्युरी बनवायची होती बीटरूटची. विरू तिकडं खेळतोय तोपर्यंत म्हटलं आपलं त्याला भूक लागेल नंतर ना खेळून खेळून, तर म्हटलं तोपर्यंत बनवून घ्यावं. मग काय बीट एक घेतलं. आता मी छोटेच बीट तर आणत असते आणतानाच, मोठे काय आणत नाहीत, कारण त्याचा तो सगळा यूज पण होत नाही. ते कापून ठेवायचं आणि परत तेच वापरायचं मला काय आवडत नाही. त्यामुळे मी छोटे छोटेच बघून आणत असते, ते पूर्ण एक यूज करून टाकते. आणि बघा कसले छान छान लाल लाल हात होतात का नाही. आपलं काय जाते लिपस्टिक म्हणून थोडंसं लावून पण घ्यायचं का आपल्यावर बीट. मस्त लाल लाल होतात बघा. आता ते छोटे छोटे त्याला काय केलं, कापून घेतलं. आधीवरचं सगळं त्याचं कवर काढून घेतलं आणि छोट्या छोट्या पीसेसमध्ये कापून घेतलं. आणि ही प्युरी काय नाही, विरू एकदम मस्त असं आवडीने खातो बघा. आता ते घेतलेले सगळे तुकडे करून झालेले आहेत आपले सगळे तुकडे. आता आपण इकडे एक पातेलं घेतलं, त्याच्यात पाणी गरम करायला ठेवलं आहे. थोडंसं ते पाणी गरम झालं की त्याच्यात ते तुकडे टाकून द्यायचे आणि ते 5-10 मिनिट ठेवायचं वाफायला. आणि काय मस्तपैकी शिजत आहेत ते, मऊसुद्धा असं होऊन जातं आहे बीटरूट एकदम. तर वरनं एक ताटली पण झाकून ठेवली आहे मी त्याच्यासाठी. मस्त असं वाफेवरती ते पाण्यामध्ये शिजून निघते. आता तुम्ही बघू शकता मस्त असं चाकू त्याच्यात जातो आहे आणि मस्त शिजलेलं आहे शिजलेलं आहे आपलं बीटरूट. आता काय करायचं, तर याच्यातलं ना मिक्सरला काढून घेतलं आहे मी सगळे पीस आणि ते आपल्याला मस्तपैकी असे वाटून घ्यायचेत. आणि जे उरलेलं पाणी होतं का नाही ते आता मी स्वतःच पिऊन घेणार आहे. तर मस्त अशी आपली प्युरी रेडी झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता किती छान आहे. आणि ह्याच्यातनं पहिलंच म्हणजे बीटरूट हे स्वीटच असतं ना, जास्त नाही पण थोडंसं त्यात स्वीटनेस असतोच. त्यामुळे दुसरं काय स्वीटनर ॲड करायची पण गरज नाही, किंवा तुम्हाला वाटलंच तर तुम्ही त्याच्यात केळी पण ॲड करू शकता. पण विरू हे खातो आवडीनं, त्याच्यामुळे मी काय करत नाही केळी ॲड. आणि त्यांनी काय चाटूनपासून मस्तपैकी संपवली होतं बघा. आता मी त्याच्यात पाणी पण टाकलेलं थोडं, तेच पाणी त्याला परत पाजलं होतं. आणि काय बघा आता कसं काय झालं आहे अवतार. ते इथून पुढचा सगळा टास्क मग आपल्याकडे येतो, अवतार झालेला परत अवतार पूर्ण चांगला असा सेट करायला. आता मस्तपैकी भाऊला सजवून ठेवला होता. आता स्वेटर का नाही विरूच्या आतून आणला होता बघा. आता बघितला घालून मस्त बसतोय की नाही, मस्त भारीच दिसतोय भाऊला आपला क्यूट क्यूट. विरू मस्तपैकी स्माईल देत होता आणि काय म्हणत होता काय की हातवारे करून मला. आणि मस्त धरून बसवला होता वरती खुर्चीवरती, मस्त इकडं तिकडं बघत होता, हात पाय हलवत होता मस्तपैकी. आणि काय म्हणत होता काय कळेना मला, तर मस्त अशी स्माईल देत होता. टी व्ही बघत होता आणि टी व्हीकडे बघूनच हसत होता. त्याला काय कळत होतं काय माहिती, मस्त पाय हलवत बसलेला. त्याला लयच आवडला होता स्वेटर, त्याच्यामुळं तो एकदम मऊ मऊ पण होता ना, त्याला मऊ मऊ वाटत असेल, एकदम भारी वाटत असेल, त्यामुळे तो खुश झाला होता मस्त. आणि म्हटलं चल खाली बसत होतो, नको नको म्हणतात. म्हटलं चल बाबा आता माझाच कंटाळा आला, मलाच हात नाही गुण आला, माझंच वरती बसून ठेवलं तुला, पण मग खालीच बसवलं त्याला. तर काय लगेच झालं सुरू याचं, कुठून काढायचं उचका पाचका सुरूच झाली, कुठून ओढून काढावून कुठून नाही असं झालं असेल त्याला. आता काहीच अंगात ठेवाय नको म्हणतो, लगेच सॉक्स काढून हातात हँडग्लोव्स काढून लगेच फेकू फेकू द्यायचं असतं. पटपट सगळं आवरलं आणि आता आम्ही निघालोय परत मामासोबत. विरूचा मामा घ्यायला आला होता, कारण आम्ही चाललोय त्याच्यासोबत गडंगड खायला. आता तुमच्याकडं काय म्हणतात काय माहिती, काही जण केळवण पण म्हणतात, पण आमच्याकडं गडंगडच म्हणतात, त्यामुळे मी गडंगडच म्हणले.
मग आता आम्ही निघालो होतो गाडीमध्ये आणि वीरू नेमका झोपीला आलता. तर गाडीमध्ये त्याने एक मस्त झोप खाल्ली. आणि आता इकडं काय एक बाळ भेटलं त्याला खेळायला. आणि मग तो काय एकदमच खुश झाला की आता म्हणाले बाळ कोणतं. आम्ही आलोय मावशीकडं गडंगड जेवायला. मग काय तिथे एक बाळ आहे म्हणजेच ही पिऊ, आपली पिऊ एकदम भारी. आणि तिला पण ना विरांश खूप आवडतो. विरांश जेव्हा छोटा होता की नाही तेव्हापासून ती ना विरू तिकडं आला की लगेचच भेटायला यायची आणि बाळ बाळ करून तिला खूपच आवडतं. म्हणजे लहानपणापासूनच ती बाळ बाळ करत राहायची. बाळांचं नाहीतरी खूपच वेगळं असतंय बघा. आपल्या गोष्टी कोणाला देत नाहीत असं असतंय. पण पिहू की नाही खूपच वेगळी आहे, एकदम भारी आहे. तिनं सगळ्या तिच्या वस्तू की नाही विरूला खेळायला दिल्या, खेळणी सगळी दिली खेळायला. आणि शिकवत पण होती वरून असं करायचं तसं करायचं असं खेळायचं म्हणून. पण विरू काय नुसतं तोंडातच घालत होता तिची खेळणी घेऊन. तर पिहू म्हणत असं मी इतकं ह्याला शिकवते चांगलं असं कर तसं कर तरी ही तोंडातच घालतोय म्हणून ती दोघंजणी एकमेकाकडे बघत होती. मग काय पिहूने दुसरं दिलं त्याला खेळायला तर ते पण त्यांनी घेऊन तोंडातच घातलं. आता पिहू म्हणले असं काय करू मी ह्याचं नुसतं तोंडातच घालत बसला हे पोरगं तर. मग काय दोघांचं काय चाललं होतं बोलणं त्यांचं त्यांनाच माहिती. आपल्याला तर काय कळलंच नाही बाबा ते. आता तो म्हणत होता थांब काहीतरी करून दाखवत होता. मग पिहू म्हणली बरोबर. आणि काय मग दुसरं खेळणं घेतलं. बहुतेक तो म्हणत असेल मी तुला खेळून दाखवतो आता बघ मी नाही तोंडात घालून दाखवतो आता मी मस्त खेळतो. मग काय आता या दोघांचं खेळणं चाललं होतं. पिहूने इकडं टाळ आणलं होतं आणि मस्त वाजवत होती. तर लगेच विरू म्हटला नाही नाही मला पण वाजवून बघायचं दी मी तुला वाजवून दाखवतो बघ किती छान वाजवतोय का नाही मी पण. आणि मस्त त्याने पण घेतलं गळ्यात घालून टाळण बसला वाजवत. पिहू ते बघून म्हटले अरे बापरे ह्याचं लयच अवघड दिसतंय गाडे सगळंच घेतोय नुसतं माझ्याकडनं घेतून तोंडात घालतं. आता काय आमची सॉरी ती एकदमच खुश झाली होती बघा. आमचा दिवस एकदमच भारी गेलता. आणि आता आम्ही पण निघालो आहे. सो बाय बाय. तुम्ही पण काळजी घ्या सर्वजण.